आबा. हो, रामकृष्ण हरी. विचारसागर. विचारसागर तरंगामध्ये तरंग दुसरा आणि दुसऱ्या तरंगामध्ये आपला विषय सुरू आहे. सिद्धांत मताने कार्याध्यासाचा संभव. कार्याध्यासाचा संभव सांगत असताना आपण विशेष करून आता दोन गोष्टींचा विचार इथपर्यंत करून आलो. दोन गोष्टींचा म्हणजे तीन गोष्टींचा महत्त्वाचा विचार करून आलेलो. त्यामध्ये सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार या शब्दावर विचार केला. त्यामध्ये सत्यवस्तूचा विचार न करता सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार कारण आहे. दुसरा मुद्दा उपस्थित झाला, कारणत्व जे कशाला येत आहे ते कारणत्व संस्काराला शेवटी येत आहे. आता ते संस्काराचं कारण कधी असलं पाहिजे, तर ते व्यवहित पूर्वकाळी असलं पाहिजे की पूर्वकाळी असलं पाहिजे असा मुद्दा उपस्थित झाला आणि त्यावरती शंका पण केली. तर ते कार्याचं लक्षण करता असताना अव्यवहित पूर्वकाळी असते, तेच त्याचं कारण असं त्या ठिकाणी म्हटलं गेलं. त्यानंतर आता अध्यासाला कारण सांगत असताना सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार सांगण्याच्या ऐवजी मिथ्यावस्तू ज्ञानजन्य संस्कार हे कारण त्या ठिकाणी सांगितलं. त्यानंतर पुन्हा परत अध्यास होण्याकरता तो संस्कार कारण आहे, पण हा अध्यास होण्याकरता संस्कार कारण आहे हे आपल्याला कळलं. पण आता त्या असणाऱ्या अनात्म किंवा बंधाला स्वरूपे करून त्याची सिद्धी कधी होते किंवा त्याचं अस्तित्व केव्हा होतं, जेव्हा ज्ञानाचा उदय होईल तेव्हा त्या पदार्थाला किंवा त्या बंधाला अस्तित्व किंवा भाव उत्पन्न होतो. आणि जर ज्ञानाचा उदय झाला नाही तर ते स्वरूप करून जे अनात्मबंध आहे त्याची सिद्धी मात्र होत नाही. म्हणून ज्ञान असेल तर पदार्थ आणि ज्ञान नसेल तर पदार्थ नाही, असा जो वाद झाला होता तो असा दृष्टीसृष्टीवाद आपण त्यामध्ये पाहिला. आता त्यामध्ये परत पूर्वपक्षाने एक शंका निर्माण केलेली आहे की तुम्ही सांगता की हे सगळे अनात्म पदार्थ आहे आणि हे अनात्म पदार्थ कशाच्या सापेक्ष आहे, तर साक्षीच्या सापेक्ष आहे, म्हणजेच ज्ञानाच्या सापेक्ष आहे. कारण अनात्म अहंकारादी बंध संसार जगत या सगळ्याचं ज्ञान कशामुळे होतं आपल्याला, आपली हे सगळ्याचं ज्ञान सांगत असताना की जर अंतःकरणाची वृत्ती आणि प्रगट झाली नाही तर या सगळ्या पदार्थाचं ज्ञान होईल का, ज्ञान होणार नाही. आता नुसती वृत्ती ज्ञान करते असं पण म्हणायचं नाही, पण हे सगळं पदार्थ जे आहे हे साक्षी भाष्य आहे का नाही हे त्याला सांगायचं आहे. साक्षी भाष्य म्हणजे काय, ज्ञान असेल तर पदार्थ, ज्ञान नसेल तर पदार्थाचा अभाव आहे. म्हणजेच या अर्थी या पदार्थाला सत्ता कोणामुळे आहे, तर ह्या पदार्थाला सत्ता ज्ञानामुळं म्हणजेच साक्षीमुळं सत्ता आहे का नाही. मग हे जर पदार्थ आपलं हा जर साक्षी नित्य असेल, त्रिकाला बाधित असेल, तर हे पदार्थ कसे झाले बरं, हे पदार्थसुद्धा कसे झाले त्रिकाला बाधित. साक्षीचा जसा नाश नाही तसा ह्या अनात्मबंधाचा नाश आहे का, अनात्मबंधाचा नाश नाही. म्हणून तुम्ही साक्षी जो काही म्हणता तो कशाच्या सापेक्ष साक्षी म्हणता बरं. साक्षी जरी आता समजा एखादा आता नवरदेव झाला, नवरदेव झाला किंवा नवरा झाला, पती झाला, तर तो त्याला बायको झाली म्हणून त्या बायकोच्या सापेक्ष त्याला नवरा असं तुम्ही म्हणाल का नाही, बरोबर. हा, त्याला बाप कधी म्हणाल तुम्ही, त्याला मुलं झाली तर त्या मुलांच्या सापेक्ष बाप असं म्हणाल की नाही. तसं तुम्ही त्याला साक्षी म्हणता, कशाच्या सापेक्ष त्याला साक्षी म्हणता, कशाच्या संबंधाने तुम्ही त्याला साक्षी म्हणता. जर तुम्ही त्या घटाला पाहत असाल तर तुम्ही घटद्रष्ट झाले का नाही. घटाचं ज्ञान घटाला होतं का तुम्हाला होतं, घटाचं ज्ञान तुम्हाला होतं असताना मग घटाच्या सापेक्षेत त्याचा द्रष्ट झाला की नाही. तसं तुम्ही साक्षी जो म्हणता तो साक्षी त्रिकाला बाधित आहे की नाही, नित्य आहे की नाही. बरं, मग तो साक्षी त्रिकाला बाधित असेल तर तो कशाच्या सापेक्ष त्रिकाला बाधित आहे सांगा बरं. तो कशाचा सापेक्ष त्रिकाला बाधित आहे, अनात्मबंधाचं ज्ञान करून देतो म्हणून तो त्रिकाला बाधित आहे. जसं नवरा कुठपर्यंत, बाप कुठपर्यंत, हे जसं त्याला बायको असली पाहिजे, मुलगा असला पाहिजे, ती मुलं असेल तर त्याच्या सापेक्ष तो बाप नवरा असं होऊ शकतो. तसं अहंकारादी जर असेल तरच साक्षी, आणि अहंकारादी नसेल तर साक्षी आहे का,
साक्षी नाहीच आहे, आहे का नाही? तसं जसं तुम्ही म्हणता की साक्षी नित्य आहे, तसं आता अहंकाराधिक तुम्हाला नित्य मानलं पाहिजे का नाही? अहंकाराधिक सुद्धा नित्य मानलं पाहिजे. हा मुद्दा आपला उपस्थित झाला होता. खाली वाचा आता शंका. पान नंबर 49. आता अहंकाराधिक आणि त्याचे ज्ञान एका क्षणी लय पावतात हे म्हणणे बरोबर नाही. अहंकाराधिक आणि त्याचं ज्ञान जसं सर्पावर आपलं रज्जूवर भासलेला सर्प, सर्प आणि सर्पाचं असणारं ज्ञान, बरोबर आहे का नाही? सर्प आणि सर्पाचं असणारं ज्ञान एका क्षणी लय पावतात. एका क्षणी त्या ठिकाणी काय होतात? लय पावतात. आणि उत्पन्न सुद्धा एका क्षणी होतात की नाही? एका क्षणामध्ये हे जे उत्पन्न होतं त्याला एक शब्द नवीन आला होता. त्या शब्दाचं त्या शब्दाला काय म्हणतात आठवतं का तुम्हाला? युगपत. युगपत, आहे का नाही? म्हणजे एका क्षणी लय होतात आणि एका क्षणी उदय त्यांचा होत असतो. हे सगळं एका क्षणामध्ये होतं, म्हणजे युगपत अशा पद्धतीनं होत असतं. आता अहंकाराधिक अनात्मबंध जगत, संसार, प्रपंच हे सगळं एका क्षणी उत्पन्न होतं आणि एका क्षणामध्ये काय होतं? नाश पावत असतं. हे म्हणणे बरोबर नाही. आता तुम्ही म्हणता की नाही, हे असं म्हणता तुम्ही, पण हे म्हणणं बरोबर आहे का? तर हे म्हणणं मात्र बरोबर नाही. कारण सांगतात. वेदांत मतात अहंकाराधिक साक्षी भाष्य आहेत. वेदांत मतामध्ये काय म्हटलं की अहंकाराधिक अनात्म वस्तू बंध जगत हे सगळं काय आहे? साक्षी भाष्य आहे. म्हणजेच काय आहे? साक्षी त्याचं प्रकाशन करतो. जडाने कधी जडाचं प्रकाशन केलं का? जडाने मात्र जडाचं प्रकाशन केलं नाही. त्याचं प्रकाशन करणारा कोण असला पाहिजे? चेतन असला पाहिजे. म्हणून तो चेतन त्याचं प्रकाशन करतो. म्हणून अहंकारादी बंध हे कसे झाले? साक्षी भाष्य झाले, असं लक्षात घ्या. यामध्ये ना कोणाला एखादा मुद्दा जर लक्षात आला नाही तर त्याने तिथंच शंका करायची. एवढं तरी बळ आपल्या अंगामध्ये निर्माण झालं पाहिजे का आपल्याला शंका करावा वाटलं पाहिजे. कारण जिज्ञासू वृत्तीवर जर असून त्याने शंका नाही केली तर मग त्याने काहीच नाही केलं. तशी लग्न झाल्याच्या नंतर ती जशी पतिव्रता होती, मग तिनं जसं एकनिष्ठेने राहावं तसं आपण प्रत्येक वळीवरती एकनिष्ठेने राहावं. जर नाही कळालं तर त्याला तसंच रगडून नेण्याचं काम नाही करू. तिथल्या तिथं लगेच शंका आपण करत राहा. कारण वेदांत मतात अहंकाराधिक साक्षी भाष्य आहे. हे कुठं सांगितलं तर विषय निरूपण आपलं सुरू होतं ना, तर विषय निरूपणामध्ये आपला हा विषय झालेलाच आहे. आणि शिवाय वेदांत मतात अहंकाराधिबंध साक्षी भाष्य आहे हे कोण म्हटलं बरं? हे सिद्धांत मताने म्हटलं का पूर्व पक्षानेच म्हटलं? पूर्व पक्षी. पूर्व पक्षानेच म्हटलं. सिद्धांत मताने काय म्हटलं तर अहंकाराधिबंध साक्षी भाष्य आहे, पण वृत्तीसहित त्याचं तो ज्ञान करत असतो. स्वतंत्र ज्ञान करतो का? नाही. म्हणून त्याने काय केली? त्याचीच असणारी शंका आणि तोच पुढं मानतो आणि वेदांत मताचं नाव घेतो. ठीक आहे, वेदांत मताचं तात्पर्य तशाच पद्धतीचं जरी असलं पण पूर्ण व्याख्या त्यामध्ये आली का? पूर्ण व्याख्या त्याने सांगितलेली नाही. बरं, वेदांत मतात अहंकारादी साक्षी भाष्य आहेत, म्हणून अहंकाराधिकाचे ज्ञानही साक्षी भाष्य आहे. मग आता अहंकाराधिकाचं ज्ञान सुद्धा कसं झालं? ते पण साक्षी भाष्य झालं ना. साक्षी वाचून ते अन्य ज्ञान होईल का? कशाला? साक्षी वाचून अन्य ज्ञान कशाला होणार नाही. म्हणून ते ज्ञान सुद्धा कसं झालं? अहंकाराधिकाचं ज्ञान हे साक्षी भाष्यच आहे आणि साक्षी नित्य ज्ञानरूप आहे. आणि तुम्ही म्हणता आता काय झालं की ज्ञान सुद्धा अहंकाराधिकाचं ज्ञान म्हणजे हे साक्षीच्या सापेक्ष आहे का अहंकाराच्या सापेक्ष आहे? अहंकाराच्या सापेक्ष आहे का? ते साक्षीच्या सापेक्षच ज्ञान कुठं राहील बरं? राहायचं जर म्हटलं तरी ज्ञान राहायचं झालं तर साक्षीच्या ठिकाणी राहील ना, चेतनाच्या ठिकाणी राहील का नाही? चेतन तिथं राहू शकतं. आता हे चेतन म्हणल्याच्या नंतर परत आता जेव्हा चौथा तरंग होईल ना, त्यामध्ये असं नाही सांगितलं. ते म्हणले साक्षी जसा ज्ञानरूप आहे का नाही, तो चेतन आहे, चैतन्यरूप आहे. आणि मग अहंकाराधिकापाशी असणारं चैतन्य ते पण नाही का? ते पण आहे, पण ते जड रूपाने राहतं आणि हे चेतन रूपाने राहतं. ते जड का बरं? ते जडाच्या सापेक्ष राहिलं ना. ते जसं उदाहरण द्यायचं झालं तर आरसा आणि भिंत पहा. आरसा आणि भिंत या दोन गोष्टींचा विचार करता असताना आरशामध्ये सूर्याचं प्रतिबिंब पडतं का? पडतं, आहे का नाही? तो पण पृथ्वीचा परमाणूचाच अंश आहे का नाही? आणि भिंतीवरती पडतं का? भिंतीवरती पडतं का सूर्याचं प्रतिबिंब? भिंतीवरती नाही पडत आणि आरशावरती पडतं की नाही? तसंच आहे. जे अंतःकरण असतं की नाही, त्या अंतःकरणावरती चैतन्य प्रतिबिंबित होत असतं
आणि बाकीच्या जडावरती चैतन्य प्रतिबिंबित होत नसतं. मग तिथं जरी चैतन्य असेल तर तिथं साक्षीभाषी त्याला म्हणता येईल का? तिथं साक्षीभाषी म्हणता येत नाही. त्याला अंतःकरणाच्या सापेक्ष साक्षीभाषा असं म्हणता येत असतं. अंतःकरण मग अंतःकरणाची वृत्ती काय करते? ज्ञान करून द्यायला तयार असते. आता साक्षी स्वतंत्र प्रकाश करतो का? प्रकाश करत नाहीच. बघ आता, म्हणून अहंकाराचे ज्ञानही साक्षी भाष्यच आहे आणि साक्षी नित्य ज्ञानरूप आहे असे विषय निरूपणामध्ये सांगितले आहे. आता मागं तुम्ही विषय निरूपण विषय वर्णन हा विषय जो झाला की नाही, त्यामध्ये तुम्ही काय सांगितलं की साक्षी नित्य आणि ज्ञानरूप आहे असे विषय निरूपणामध्ये सांगितले. साक्षी ज्ञान जर नित्य आहे तर त्याचे विषय अहंकाराधिक नित्यच झाले पाहिजे ना. साक्षी ज्ञान नित्य आहे का नाही? बघा बरं, तुम्हाला स्वप्न कधी पडलं? बऱ्याच दिवसापूर्वी पडलं होतं. आता तुम्हाला आठवतं की नाही? बऱ्याच काही गोष्टी असतात की आपल्याला तशाच आठवतात तंतोतंत लहानपणीच्या, ऐक नाही, काही काहींना मागच्या जन्माच्या. आता काही काहींची जर चांगली साधना असेल तर त्याला अनेक, आता पितामह भीष्मांना किती जन्माचं आठवत होतं बरं? म्हणजे त्याला ज्ञान होतं की नव्हतं? आपलं झाकळून जातो. पण हे ज्ञान आहे तेच आहे का नाही, का बदलतं हे ज्ञान बरं? म्हणजे जन्म जरी बदलले तर ज्ञान कधी बदलतं का? ज्ञान कधी बदलत नाही. मग हे ज्ञान नक्की कशाला असतं? देहाला असतं का चैतन्याला असतं? चैतन्याच्या सापेक्ष ज्ञान राहतं की नाही? जसं अग्नीच्या सापेक्ष दाहकता राहते की नाही? का दाहकता अग्नीला सोडून जाते कधी? द्रवता पाण्याला सोडून जातं का? तसं ज्ञानाला आश्रय कोण आहे? तर ज्ञान हे साक्षीच्या सापेक्ष आहे म्हणण्यापेक्षा साक्षीच ज्ञानरूप आहे असं म्हणा. जसं साखरेतून आपल्याला त्याची गोडी बाजूला करता येईल का? साखरेतून गोडी बाजूला करता येणार नाही. जशी गोडीबरोबरच साखर असते त्याला मात्र बाजूला करता येत नाही. तसं साक्षी आणि ज्ञान हे दोन भिन्न म्हणायचं का दोन्ही एकच म्हणायचं? तर दोन्हीच एक म्हणावं लागेल, आहे की नाही? तेसे ज्ञान हे आपुले परिपर ऐसेने झाले जे आवडून घेतले भवस्वर्गाधिक. 14व्या अध्यायामध्ये माऊली म्हणतात तैसे ज्ञान हे आपुले. ज्ञान हे आपलं स्वरूपच आहे आणि ज्ञान आपल्याहून मात्र भिन्न कधी होऊ शकत नाहीचे. मग जर ज्ञान आहे का नाही आणि साक्षी हे दोन्ही एकच आहे का नाही आणि हे नित्य आहे का नाही, बरं ज्ञान त्याला होतं कशाचं? आता ज्ञान होतं कशाचं? त्याचं त्याला ज्ञान असतं का बाकीच्या विषयाचं ज्ञान असतं? अहंकाराधिक कशाचं ज्ञान असतं? बाकीच्या विषयी. बाकीच्या अहंकाराधिक पदार्थाचं ज्ञान त्याला असतं, बरोबर आहे की नाही? मग आता तो साक्षी नित्य ज्ञानरूप आहे आणि ज्ञान कशाचं आहे त्याला? अहंकारादी पदार्थाचं, बरोबर आहे की नाही? मग हे ज्ञान जर नित्य असेल तर मग अहंकारादी बाकीचे हे पण नित्यच असले पाहिजे ना. हे पण नित्य असलं पाहिजे. आणि मग हे जर नित्य असेल अरे का, आणि मग त्या नित्य पदार्थाचं कधी त्या ठिकाणी नाश होईल का? पदार्थ जर मिथ्या असेल ना त्याचा नाश होऊ शकतो. पण आता तुम्ही कसं म्हणता साक्षी नित्य ज्ञानरूप आहे, ज्ञान हे त्याचं स्वरूप आहे. ज्ञान कशाचं होतं? त्याला बाकीच्या अहंकारादी पदार्थाचं ज्ञान त्याला होत असतं. मग आता तो पदार्थ जर जर ज्ञान असेल तर ज्ञानाचा विषय आहे का नाही? ज्ञानाचा विषय ते अहंकारादी हे सुद्धा नित्य मानले पाहिजे का नाही? हेही पण नित्य मानले पाहिजे. मग साक्षी जर नित्य ज्ञानरूप आहे तर अहंकारादी सुद्धा कसे झाले? नित्यच झाले. आता याच्यात बदल होईल का? यामध्ये बदल होणार नाही. ठीक आहे. तर त्याचे विषय अहंकाराधिक नित्यच मानले पाहिजे. त्याचा उत्पत्तीलय म्हणणे संभवत नाही. जर त्याचा उत्पत्तीलय म्हटला तर साक्षीचा सुद्धा उत्पत्तीलय म्हणावं लागेल. लक्षात आलं का ओंकार महाराज? बरोबर. काय म्हणलं त्याने? त्याचं म्हणणं आहे तर अहंकारादींचं जर उत्पत्तीलय म्हटलं तर मग तुम्हाला साक्षीचं पण उत्पत्तीलय म्हणावं लागेल. साक्षी तर नित्य ज्ञान स्वरूप आहे. अहंकाराधिकचा उत्पत्तीलय का म्हणावं लागेल? ज्ञान कशाचं आहे तुम्हाला? अहंकाराधिकांचंच ज्ञान आहे ना. ज्ञानाचे ज्ञान आहे म्हणून तो साक्षी आहे का नाही? आणि ज्ञान नसेल तर त्याला तुम्ही साक्षी म्हणाल का? साक्षी म्हणणार नाही. हा घट आहे, ह्या घटाचं तुम्हाला ज्ञान आहे का नाही? म्हणजे घटाचं ज्ञान आहे, त्या ज्ञानाच्या सापेक्ष तुम्ही साक्षी आहे का नाही? तसं हे सगळं अहंकारादी जग आणि त्या जगताचा म्हणजे हे सगळे विषय, अहंकारादी जगत हे विषय
आणि त्या विषयाचं ज्ञान आणि कोणाला आहे, साक्षीला आहे. आणि साक्षी कसं आहे, नित्य ज्ञानरूप असेल. नित्य ज्ञानरूप असेल तर ज्ञान हे कशाच्या सापेक्ष आहे त्याला, तर ज्ञान हे विषयाच्या सापेक्ष आहे. मग ज्ञान आणि साक्षी हे जर एक आहे आणि त्या ज्ञानाचा संबंध विषयाचे असेल, तर मग मला सांगा, साक्षी सुद्धा जसा नित्य ज्ञानरूप म्हणता, त्याच्याकडे असलेलं ज्ञान सुद्धा नित्य आहे, तर ते ज्ञान विषयाचं आहे, ते विषय सुद्धा नित्य तुम्हाला मानावा लागेल. नाहीतर मग साक्षीवर सुद्धा दोष नाही यायचा का, साक्षीवर सुद्धा त्या ठिकाणी दोष येऊ शकतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. ठीक आहे, ही अशी असं पूर्वपक्षाने केलेली काय आहे, पूर्व पक्षी म्हणतो. हा ही शंका केलेली. ठीक आहे, ही शंका आता चांगली लक्षात आली. पुढचा मुद्दा आपण बारीक थोडं व्यवस्थित पाहून घेऊ. आता पहा, समाधान पान नंबर 50 पहा. अहंकाराधिकाचे हे वृत्तीच्या साह्यानेच साक्षी प्रकाशन म्हणजे ज्ञान करून देतो, साक्षात नाही. आता बघा, ही लाईट आहे का नाही, बरं ही लाईट आहे, कुठंतरी लाईट तयार होते का नाही. आता आपल्याला वेदांतामध्ये घ्यायचं का नाही, आता त्याच्या गावाला गेलं का त्याच्यासारखं बोलायचं, याच्या गावाला आलं की याच्यासारखं बोलायचं, म्हणजे ते मत व्यवस्थित लक्षात आलं पाहिजे. लाईट तयार झाली का नाही कुठंतरी, बरं मग आता ती लाईट घरापर्यंत येण्याकरता ती स्वतः चालून येते का कशाचा तरी वायरीचा तारेचा आधार घ्यावा लागतो, काहीतरी आधार घ्यावा लागतो. मग ते आल्याच्या नंतर मग टी व्हीमध्ये जाईल, ट्यूबमध्ये जाईल, बल्बमध्ये जाईल, कशा तरीमध्ये ती जाते आणि त्या पदार्थाला प्रकाशित करते, बरोबर आहे की नाही. स्वतंत्र मात्र ती लाईट अशी येऊन प्रकाशित करेल का, करणं शक्य आहे का, करणं शक्य नाहीच आहे की नाही. बाकीचे सगळे पदार्थ आहे, बरोबर आहे की नाही, पण समजा तो साक्षी सगळ्याचंच ज्ञान करून देतो. मी म्हणतो रजेवर भासलेला सर्प, त्या सर्पाचं पण साक्षी ज्ञान करतो की नाही, ज्ञान करतो. आणि घटापाटाचं पण ज्ञान करून देतो का नाही, ज्ञान करतो. आणि तुमच्या अंतःकरणामध्ये काहीतरी बाकीचे आहे का नाही, जसं प्रीतीचा तो वायू गोड लागे मात, जरी जाय चित्त मिळून या, आहे का नाही. चित्ती नाही जवळी असू नये काय, वत्स सांडे माहिती आणि न्याय, असे जे प्रमाण पाहतो का नाही. तुमच्या चित्तामध्ये एखादा विषय आहे का नाही, जर तुम्हाला एखादा सज्जन भेटला, बरोबर की नाही, तर तुम्हाला वारंवार असं वाटतं असेच सज्जन आपल्या जीवनामध्ये व्हावे. आता सज्जन समोर आहेत का, नाही, आहे का नाही. आणि एखादा दुर्जन तुम्हाला भेटून गेला असेल, काय या दुर्जनाचं करावं, अहो तो मागे न ते एक देई विचारून मज, नको दुर्जनाचा संग, क्षणोक्षणा चित्त भंग, दुर्जन मला कधीच भेटू नये. आता हे दुर्जन भेटून गेलेलं आहे का नाही, त्याचा अनुभव सुद्धा आलेला आहे. काय अनुभव आलेला आहे, की आहा काटा त्याचे करीती पुत्र, वंश दुराचारी पुत्र झाला, गळीची ना गर्भ नवीची का वांज, ती जन्माला घातलं की नाही, ते जन्माला घातल्याच्या नंतर ते पित्तर म्हणू लागले, हे हिचा गर्भ गळून का नाही गेला, किंवा याला जन्माला घालण्याच्या आधी हिनं ती वर असते ना, त्याच्या तोंडामध्ये घालून याला मारला का नाही, आहे का नाही. हे तुकोबराय म्हणतात की नाही, दुर्जनाचा संग, दुर्जनाचा दुर्जनाचे भय धरावे त्या परी दुर्जनाचे भय धरावे त्या परी, पिसाळल्यावरी श्वान धावे. जसा कुत्रा पिसाळला का नाही, तो कसा धावतो माणसाला, तसा हा सुद्धा माणसाला सारखा धावत राहतो. श्वान शीघ्र कोपी आपणा घात कर पापी, इतके वाईट लोक असतात. दुर्जनाचे अंगी अखंड विटाळ, वाणी रजस्वला सर्वे तैसे, याच्या तोंडात अखंड विटाळे, ऐक नाही, याच्या तोंडातून सातत्य घाण वाहत असते, ऐक नाही. तुका म्हणे किती सांगावे पृथक, अंग कुंभपाक, असं तुकोबरा म्हणतात. याचं अंग, याचं शरीर कुंभपाक, नरकच एक प्रकारचं. किती वर्णन करू सांगतो, हे दुर्जन नकोच. आता हे दुर्जन समोर आहे का, असं म्हणतो देवाला तुकोबर आहे, असे म्हणले ना देवाला, म्हणजे अंतकरणामध्ये ते भाव प्रगट झाले का नाही. याचं कोणी प्रकाशन केलं बरं, याचं प्रकाशन कुठे केलं. आता पदार्थ समोर पाहायला भेटलेत का, वृत्तीने हा, प्रकाशन केलं. आता वृत्ती कुठे गेली सांगा ना. वृत्ती ज्ञानाकडे. घाटापर्यंत जाण्याकरता ती प्रमाणाची वृत्ती असली पाहिजे, आहे का नाही. ती घाटापर्यंत जात, आता अंतकरण असलेलं चैतन्य ते डोळ्याच्या माध्यमातून, म्हणजे प्रमाणाच्या माध्यमातून येतं की नाही, आणि घाटापर्यंत जाते की नाही. मग आता ते घाटाचं ज्ञान झालं तुम्हाला, कशाने झालं बरं, डोळ्याच्या माध्यमातून. डोळे हे प्रमाण आहे का नाही, मग घाटाचं ज्ञान हे प्रमाण आहे का नाही.
घटाचं ज्ञान प्रमाज्ञान आहे का नाही? हा. आणि आता अंतःकरणात सुख दुःख आहे, हे प्रमाज्ञान आहे का? मग हे कोणतं ज्ञान आहे? जे प्रमाणापासून ज्ञान असतं त्याला प्रमाज्ञान म्हणायचं, आणि जे प्रमाणापासून ज्ञान नसतं त्याला प्रमाज्ञान म्हणता येईल का? त्याला प्रमाज्ञान म्हणता येणार नाही. त्याला काय ते शब्द आहे ओंकार महाराज, आठव बरं, मला पण लक्षात नाही राहिले. त्याला यथार्थ अप्रमा म्हणायचं. सुख दुःख यथार्थ आहे का नाही, पण ते कशा प्रमाणापासून झाले का? प्रमाणापासून झाले नाही, ते अप्रमाय, म्हणजे प्रमाणापासून झालेले नाही, अप्रमाय, पण यथार्थ आहे का नाही? आता हे ग्रंथात अंतःकरणामध्ये झालेलं जे ज्ञान आहे ते कोणत्या प्रमाणापासून आहे का? नाही. मग ते यथार्थ नाही का? यथार्थ ईश्वराचं ज्ञान कसं आहे? यथार्थ ज्ञान आहे, बरोबर आहे का नाही? पण ते प्रमाणापासून आहे का? प्रमाणापासून नाही, ते कसं आहे? अप्रमा आहे. बरं, हे तुम्हाला अप्रमा पण कळालं, प्रमा पण कळालं, आणि रज्जूवरती सर्प भ्रम होतं तुम्हाला, रज्जूवरती सर्प भासला म्हणून तुम्ही म्हणले ना भासला, का भासलाच नाही तुम्हाला? भासला म्हणून म्हणले ना सर्प आहे, असं म्हटलं की नाही तुम्ही? मग ती कोणती वृत्ती बरं तिथं? बरं, डोळ्याच्या माध्यमातून पाहिलं, पण डोळ्याला कुठे यथार्थ दिसलं का तुम्हाला? डोळ्याला बरं यथार्थ दिसलं असतं तर ते ज्ञान प्रमाज्ञान झालं नसतं का? ते प्रमाण झालं असतं. पण आता ते रज्जूवर भासलेला सर्प खरा सर्प आहे का खरी रज्जूचे? रज्जूचे आहे का नाही? रज्जू जर भासले असते तर मग तुम्ही प्रमा म्हणले असते, पण रज्जू म्हणून विपरीत सर्प भासलाय का नाही? मग आता त्याला कोणतं ज्ञान म्हणायचं बरं? कोणती वृत्ती म्हणायची बरं त्या ठिकाणी? ज्ञान नाही जर कळालं तर वृत्ती कोणती म्हणायची बरं तिथं ओंकार महाराज? विपर्यस. आ विपर्यस. विपर्यस शब्दाचा अर्थ इथं येतच नाही. तो काय शब्द आहे का तेव्हा? तर विकल्प. त्याला अंतकर वृत्ती म्हणता येणार नाही, त्याला फक्त अविद्या वृत्ती म्हणू शकतो आपण, अधिकतर अविद्या वृत्ती आहे का नाही? मग रज्जूवर भासलेला सर्प जे प्रातिभाषिक असतं तिकडं काय अविद्या वृत्तीचं कार्य त्या ठिकाणी असतं, आणि बाकीचे घट पट पदार्थ आता हे सगळे दिसतात की नाही? मग हे सगळे कसे? हे प्रमाण, याला डोळ्याने पाहिलं जातं, कानाने ऐकलं जातं, हे सगळे काय प्रमा आहे, म्हणजे प्रमाणापासून झालेलं आहे. आणि अंतःकरणाचं सुख दुःख जे आहे ते अप्रमा आहे. जाऊ द्या, अप्रमा असो प्रमा असो अवैध वृत्तीनं झालेलं ज्ञान असो, पण ह्या सगळ्याचं प्रकाशन कोण करतो? साक्षीच करतो, बरोबर आहे की नाही? पण वृत्तीच्या सापेक्ष करतो का बिगर वृत्तीचं करतो? जर बुद्धीच्या सापेक्ष. बाहेरचे घटपट पदार्थ आहे, याला पाण्याकरता तू बाहेर तर गेला पाहिजे ना. जर बाहेर गेलाच नाही, तळ्यातलं पाणी तळ्यातच राहिलं, त्याला जर पाठ केलंच नाही तर ते पाणी आळ्यापर्यंत जाईल का? नाही. पाणी जाणार आहे आळ्यापर्यंत, पण पाटाची मात्र आवश्यकता आहे का नाही? बिगर पाटाचं जाऊ शकतो का? नाही जाऊ शकत. तसं साक्षी प्रकाशन करतो हे मान्य. अरे बाबा, पण त्या साक्षीला तिथपर्यंत जाण्याकरता कशाचा तरी आधार पाहिजे का नाही? एवढं मोठं राज्य शकट चालवायचं, कोणातरी व्यक्तीचा स्वीकार केला पाहिजे का नाही? का बिगर व्यक्तीचं हे राज्य शकट चालणार आहे? चालू शकत नाही. मग साक्षी भाषे शब्दाचा अर्थ नुसता साक्षी प्रकाशन करतो असं नका म्हणू. मग काय म्हणा, नुसता संसार करायचा, तो संसार केला बाबा त्याने, काय संसार केला? बायकोच नाही तर संसार कसा करेल? म्हणजे त्याला बायकोची जशी आवश्यकता आहे तर त्याचा घरदार मुलं बायका सगळ्या गोष्टी होऊ शकतात. त्याच्या वाचून होईल का? होणार नाही, आहे का नाही? बायको वाचून त्याला नवरा मानता येत नाही, तसं म्हणताय का नाही? तसं नुसतं साक्षी हा वृत्ती वाचून साक्षी होईल का? वृत्ती वाचून मात्र हा साक्षी होऊ शकत नाही. मग साक्षी भाषे शब्दाचा अर्थ काय? वृत्तीसहित होणारं जे ज्ञान आहे का नाही त्याला साक्षी भाषा असं म्हणायचं. वृत्तीरहित होणारं जे ज्ञान त्याला साक्षी भाषे मात्र म्हणता येणार नाही, असं लक्षात घ्या. आता खाली पहा, समाधान. अहंकाराधिकाचे हे वृत्तीच्या साहाय्याने साक्षी प्रकाशन म्हणजे ज्ञान करून देतो, साक्षात मात्र नाही, प्रत्यक्ष मात्र तो ज्ञान करू देऊ शकत नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. ज्या वृत्तीचा उत्पत्तीलय संभवतो म्हणून अहंकाराधिकाचाही उत्पत्तीलय संभवतो. बघा, जी वृत्ती उत्पन्न झाली, बरोबर आहे की नाही? ज्या वृत्तीचा उत्पत्ती किंवा लय संभवतो म्हणून अहंकाराधिकाचा उत्पत्ती लय संभवतो. आता वृत्ती उत्पन्न झाली तर अहंकाराधिक उत्पन्न झाले, आणि वृत्ती उत्पन्न झाली नाही किंवा वृत्तीचा लय पावला तर अहंकाराधिकाचा लय होतो की नाही?
बरं, समाधीमध्ये तुम्ही जाताय का नाही? सविकल्प समाधी, निर्विकल्प समाधी. सविकल्प म्हणजे काय? शब्दासहित समाधी असते. तिथं ते काय नाम दिलं असेल किंवा श्वास दिले असेल, तर ते घेता घेता तुमची वृत्ती त्या नामाशी आहे का नाही एकरूप, आणि कालांतराने ते नाम किंवा ते श्वास घ्यायचं त्याचं थांबून जातं. म्हणजे मग आता त्या नामाशी त्याचं अनुसंधान आहे का? नामाशी पण अनुसंधान राहत नाही. त्याला कोणत्याच प्रकारचा विकल्प नाही, संकल्प नाही, सगळे सुटून जातात. निर्विकल्प. आता पूर्णपणे वृत्तीचा लय झाला की नाही? आता वृत्तीचा लय झाला. जेव्हा वृत्तीचा पूर्ण लय होतो त्यावेळेस तुम्हाला हे सगळे पदार्थ प्रतीला येतात का? नाही. जसं आता जागृतीमध्ये ही वृत्ती आता परिणाम पावते का नाही? वृत्ती कशाच्या तरी विषयाकडं, वळीकडं, विचाराकडं प्रवाह पावते का नाही? आता जेव्हा तुम्ही स्वप्नामध्ये असता तेव्हा स्वप्नामध्ये पदार्थ असतात, तेव्हा पण वृत्ती असते का नाही? तेव्हाही वृत्ती असते. आणि सुषुप्तीमध्ये गेल्याच्या नंतर कोणती वृत्ती असते बरं? बरं, तिथं अंतःकरण आहे का ज्ञान करून द्यायला? किंवा ती अंतःकरणाची वृत्ती चैतन्याशी एकरूप झाली का नाही? आता ती कुठं प्रवाहित होते का? आता कुठं जाती येते का? कुठंच जाता येत नाही. मग काय झालं? त्या वृत्तीचा पूर्णपणे लय झाला. जेव्हा पूर्णपणे वृत्तीचा लय होतो तेव्हा हे सगळं प्रतीला येतं का आपल्याला? सगळं प्रतीला येत नाही. आणि जेव्हा जेव्हा लय होतं तेव्हा काहीच प्रतीला येत नाही. आणि जेव्हा उत्पन्न होतं तेव्हा सारं जगत आपल्याला प्रतीला येतं की नाही? सारं जगत अशा पद्धतीनं आपल्याला प्रतीला येतो. कुठंतरी असा, जसं नाथ महाराज म्हणताय की नाही, संसार सोडून वनी गेला, वनी वनिता चिंतू लागला. आता हा संसार सोडून कुठे गेलाय? घरदार सगळ्याला सोडून कुठे गेलाय? वनात गेला आहे की नाही? आणि वनात गेला तर वनात वनिताचं चिंतन करू लागला. वनिता म्हणजे पत्नी. तिचं जर चिंतन करू लागला तर वृत्ती उत्पन्न झाली का नाही आता? मग वनिता जवळ असलीच पाहिजे असा नियम आहे का? वनिता दूर असली तरी वनिता जवळच आहे का नाही? आता वनिता जवळच आहे का नाही? हा म्हणजे आता नामस्मरण करताना भगवंत जवळ असावा असा आग्रह आहे का? का नाम तेचे रूप, रूप तेचे नाम, नाम रूप दोन्ही नाही भिन्न. नाम घेतलं तरी भगवंत काय साक्षात जवळ असतो. आणि तुम्ही नाम नाही घेतलं, वृत्तीशी अनुसंधान नाही ठेवलं, तर भगवंत समोर आहे का? नाही समोर, आहे का नाही? त्याने पत्नीचं वर्णन विचार जर केला नाही तर मग पत्नी म्हणजे घरात राहून सुद्धा तो पत्नीपासून वेगळा आहे का नाही? संसारापासून वेगळा आहे का नाही? मग जवळ असणं आणि वेगळं असणं हे सगळं कशावर अवलंबून आहे? तर हे आपल्या वृत्तीवर अवलंबून आहे. बरोबर आहे का नाही? साधू संत कधी कधी दुर्जनात जाऊन बसतात, कधी कधी वेगळ्या अशा कुठंतरी भावामध्ये जाऊन बसतात, तिथं कशाचीच त्यांना आठवण होत नाही. तुका म्हणे मग नैऋत्तीवर सुखाच्या शेजारी पोळीनं. एकदा आपल्या आत्मसुखाच्या ठिकाणी पोळीन म्हणजे मी झोपेल, आता तिथं उठणारच नाही. याचा अर्थ काय होईल? मग मला संसार प्रतीला येणार नाही. आणि संसारामध्ये आलं का संसार प्रतीला येत असतो, जिथं मी आणि माझं हे सगळं विसरून गेलेलं आहे. आता त्याला वेगळा संन्यास वगैरे करायची गरज आहे का? का तो सगळ्याचा संन्याशी झाला? तो सगळ्याचा संन्याशी त्या ठिकाणी झालेला असतो. मग जेव्हा जेव्हा वृत्ती उत्पन्न होते तेव्हा तेव्हा अहंकाराधिक उत्पन्न होतात. आणि वृत्तीचा लय झाला की अहंकाराधिकाचा सुद्धा काय होतो? लय होतो, नाश पावतो. मग आता जर वृत्तीचा लय झाला तर साक्षी प्रकाशन करेल कशाचं सांगा आता? आणि वृत्ती उत्पन्न झाली तर साक्षी प्रकाशन करू शकतो, असा सरळ सरळ मुद्दा आहे का नाही? पाहता, ज्या वृत्तीचा अहंकाराधिक वृत्तीचा ऐक नाही उत्पन्न झाली तर अहंकाराधिक उत्पन्न होतात. आणि जर वृत्तीचा अहंकाराधिक वृत्तीचा लय झाला तर अहंकाराधिक कसे होतात? नष्ट होऊन जातात, नाश पावून जातात, ऐका नाही? अशाच पद्धतीनं ज्या वृत्तीचा उत्पत्तीलय संभवतो म्हणून अहंकाराधिकाचाही उत्पत्तीलय संभवतो. अशा रीतीने उत्तर अहंकाराधिक आणि त्याच्या ज्ञान उत्पत्तीचा हेतू पूर्व मिथ्या अहंकाराधिकाचा ज्ञानजन्य संस्कार आहे. बघा आता अशाच रीतीनं, म्हणजे हे उदाहरण लक्षात आलं का नाही वरच्या ओळीचं, तेच आता खाली लक्षात घ्यायचं, ऐक नाही? अशा रीतीने उत्तर ऐक नाही? उत्तर म्हणजे ते आधीचं ऐक नाही? म्हणजे काल तुम्ही एखादा पदार्थ पाहिला, त्या पदार्थाचं ज्ञान तुम्हाला कसं झालं? त्याच्या आधी त्याला पहिले एकदा पाहिलं होतं तेव्हा ते आधी पाहिलं की नाही, तेव्हा त्याचं तुला कधी ज्ञान झालं? त्याच्या पण आधी एकदा मी पदार्थ पाहिला होता. हा उत्तर आहे का नाही? असा उत्तर म्हणजे त्याच्या मागं आहे का नाही? आणि पुरं म्हणजे त्याच्या पुढं आहे का नाही? नाही, जसं पाणी वरून उत्तर हा? हे उलट होतंय का थोडं? पुढं हा? पूर्व म्हणजे माग
हा पूर्व पूर्व म्हणजे माग माग असं म्हणायचं. पूर्वी पूर्वी आहे की नाही, पूर्व पूर्व म्हणजे मागचं मागचं, उत्तर उत्तर म्हणजे पुढचं पुढचं, असं घ्या म्हटलं असतं. हा असंच घ्या. हा मुद्दा लक्षात आला का? बोला, माईक चालू करून बोला. काल असं सांगितलं होतं, आज उलट झालं जरा. मी काय म्हणतोय, तुमच्या मुद्दा लक्षात आला का नाही? नाही, पूर्व उत्तर जन्म म्हटलं नाही का, पुढचा जन्म म्हटले होते. मग फक्त उत्तर म्हटलं मग पुढचं हो असं. पुढचं पुढचं, उत्तर म्हणजे पुढचं पुढचं, आणि पूर्व पूर्व म्हणजे मागचं मागचं, असं घ्या. काही कळलं जे आपल्याला सोपं वाटेल ना ते घ्या. जास्त पाल्याला लावण्यात काय अर्थ आहे का? बरं, सगळ्याच मुद्दा कळाला का नाही? फक्त माझ्या लक्षात आलं नाही, विसंगती झाली, एवढाच मुद्दा आहे. सारखं करून घ्यायचं, बरोबर की नाही? म्हणजे तो पदार्थ पाहिला होता आहे की नाही, मग त्याला कारण काय, त्याच्या आधी पदार्थ पाहिला होता. त्याला कारण काय, त्याच्या आधी पदार्थ, म्हणजे आधी पहिले पदार्थ पाहिले होते, त्याचाच संस्कार झाला, बरोबर आहे की नाही? समोसा कधी पाहिला तुम्ही? पूर्वी एकदा इकडं गावाला होतो ना, तेव्हा समोसा पाहिला होता, ठीक आहे. पण त्या समोस्याचं ज्ञान तुम्हाला कधी झालं? तिकडं आधी एकदा मी कुठंतरी खाल्ला होता, म्हणून मला त्याचं ज्ञान होतं. त्याच्या आधी एकदा खाल्ला होता, म्हणजे तो पदार्थ आणि त्या पदार्थाचं ज्ञान, हे लक्षात घ्या. समोसा नका घेऊ आता लक्षात. तो पदार्थ आणि त्या पदार्थाचं ज्ञान, आणि त्या ज्ञानाचा काय असतो, अध्यास त्याच्या ठिकाणी अशा पद्धतीनं सतत राहतो. आणि मग पुढं 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 ती परंपरा चालत राहते का नाही, मग त्याच्याबरोबर ते ज्ञान त्याचं चालत राहतं आहे का नाही, अशा पद्धतीनं. अशा रीतीने उत्तर उत्तर अहंकार अधिक आहे का नाही. आणि त्याचे ज्ञान उत्पत्तीचा हेतू, आता त्याच्या ज्ञान उत्पत्तीचा हेतू काय बरं? तो पदार्थ म्हणजे तो विषय, आणि त्या विषयाचं काय असतं, ज्ञान असतं. आणि ते ज्ञान असतं, त्याचं प्रकाशन कोण करत असतो? साक्षी अशा प्रकारे प्रकाशन करत असतो. त्याचा हेतू, हेतू म्हणजे काय? कारण. बरं, पदार्थ पाहिला, पदार्थाचं जर तुम्हाला ज्ञानच नसेल, बरं का, पदार्थ पाहिला असेल आणि पदार्थाचं ज्ञानच नसेल, बरोबर की नाही, मग तुम्ही म्हणाल का या पदार्थाला असंच म्हणतात? म्हणता येईल का? नाही. म्हणजे पदार्थ आला की पदार्थाच्या बरोबर ज्ञान आहेच का नाही? वस्तू आली तर वस्तूच्या सापेक्ष ज्ञान आहेच का नाही? आहेच. मग अहंकार अधिक, नुसतं अहंकार अधिक हे विषय झाले, पण विषयाचं ज्ञान नको का? ज्ञान पण आहे. ते हेतू कशाला आहे? परत आता पुढचं तुम्हाला परत एक जन्म घ्यायचा आहे ना, पुढचा एक जन्म घ्यायचा का नाही, मग त्या जन्माला मागचा विषय आणि त्या विषयाचं ज्ञान नको का? व्हायलाच पाहिजे का नाही? बरं, आता या जन्मामध्ये काय म्हणतात तो कोबराय, खंती ते न करा, पुढे होणे गाढव कुत्रा, मनुष्य देहामध्ये आला. आणि मनुष्य देहामध्ये येऊन त्याने काय केलं, कीर्तनाशी जाय, म्हणजे कीर्तन नव जाय, ऐक नाही काय, त्याचे काष्ट हातपाय असं काहीतरी म्हणतात. त्याला कीर्तन म्हणलं का? काष्ट म्हणजे लाकडं, लाकडाचे हातपाय होतात. लाकड काय हालचाल करतं का? नाही करत. तो घरातच बसून राहतो, बरोबर आहे की नाही? काय म्हणतो, मला घरचं राखण करायचं आहे, बरोबर आहे ना? त्याला म्हटलं का चला थोडं काहीतरी परमार्थ करा, नाही नाही मला माझे कामं पडतात, कामं करावं लागेल. काम करणं संसाराचं खरं काम काय? परमार्थ करणं, परमार्थ महाधन, हे मोठं काम आहे का नाही? हे धन कमवायच्या ऐवजी तो कोणतं धन कमवतो? तर संसाराचं धन कमवत राहतो. मग आता मनुष्य जर असून तो जर गाढवासारखं जर कर्म करत असेल, तर मनुष्य देह पडल्याच्या नंतर आता त्याला संस्कार कशाचा झाला बरं? मनुष्य देहातच आहे, पण संस्कार कशाचा आहे बरं? विषय काय त्याचा? गाढवासारखं काम करणं आहे का नाही, एवढाच विषय आहे. मग आता त्याचा देह जर पडला तर पुढच्या जन्मात काय होणार आहे बरं? खंती ते न करा, पुढे होणे गाढव कुत्रा, गाढव व्हाल तुम्ही, राखण कराल तर कुत्रा व्हाल, आहे का नाही? कारण काय? मागच्या जन्माचा संस्कार पुढच्या जन्माला कारण आहे का नाही? पुढच्या जन्माला कारण आहे. मग देह जरी मनुष्याचा असेल तरी पण तो मनुष्याचा देह असून उपयोगाचा नाही. त्याच्यावरती संस्कार कशाचा झालेला आहे याला फार महत्त्व आहे, कारण तो उत्तर जन्माला, पुढच्या जन्माला कारण ठरणार आहे. पूर्वजन्मामध्ये जे केले कर्म झाले तेचे भोग आले. अहो पण मागच्या जन्मात तो मनुष्य होता, अरे पण कर्म कोणते केले हे आधी लक्षात घ्या. मनुष्य होता की नाही, पण कर्म कोणते केले, त्या कर्मानुसार पुढचा जन्म त्याला असतो, हे लक्षात घ्यायचं. अशा रीतीने उत्तर अहंकार अधिक आणि त्याचे ज्ञानोत्पत्तीचा हेतू म्हणजे कारण, बरोबर की नाही? पूर्व मिथ्या अहंकार अधिकाचा ज्ञानजन्य संस्कार आहे, ऐक नाही.
पूर्व आधीच्या अहंकाराधिकाच्या म्हणजे आधीच्या शरीरामध्ये त्या शरीराला त्याच्या आधीच्या शरीराचा, त्या शरीराला त्याच्या आधीच्या शरीराचा काय आहे, ज्ञानजन्य संस्कार, ज्ञानाची जी सूक्ष्म अवस्था असते ते कुठं असते, स्थूलदेहामध्ये असते का लिंगदेहामध्ये असते? ती संस्काराची अवस्था कोणत्या देहात असते? स्थूल देहात असते, लिंगदेहामध्ये असते. ऐका ना, कारण स्थूल देह तर एक सारखा राहणार आहे का आपला? मागच्या जन्मामध्ये माणूस होता, ह्या जन्मामध्ये कुत्रा झाला, देह बदलला की नाही? देह का बदलला बरं? संस्कारामुळे देह बदलतो. मनुष्य बदलतो कशामुळे बदलतो लक्षात घ्या, संस्कारात. जन्मना जायते शूद्र संस्कारात द्विज उच्चते. जन्माला सगळे जन्माला येताना शूद्रच असतात की नाही? जेव्हा त्यांच्यावरती संस्कार होतात मग त्याला कोणी डॉक्टर म्हणतील, कोणी त्याला वकील म्हणतील, कोणी त्याला महाराज म्हणतील, कोणी त्याला बुवा म्हणतील, कोणी त्याला शेतकरी म्हणतील. असे त्याला वेगवेगळे का बरं हे नाव प्राप्त झाले? संस्कारामुळे झाले का नाही? हा, हे झाले आता आपले व्यावहारिक. पण आता पुढच्या जन्मामध्ये काय आहे? संस्कारच कारण ठरले का देह कारण ठरला? देह कारण ठरलेला नाही, त्याला संस्कारच कारण आहे का नाही? ह्या जन्मामध्ये चांगली लाली पाली याच्यातच जर गेला तर ते मांजर पण आपलं सारखं तोंड धुत राहतं, त्याची पण लाली पाली चालूच असते, ऐक नाही? मग ते काय होणार आहे? तेच होणार, दुसरं काय होणार आहे का? खंतीत ये ना करा, काळजी करू नका. पुढच्या जन्मात जर माणूस व्हायचा असेल, आणि माणूस काल होता, आता भरपूर माणसं झालं ना, अनादी काळापासून हेच होत चाललो. आता काय व्हा, आता मुक्त व्हानं गाड्या, मुक्त होणं फार गरजेचं आहे का नाही? कारण आतापर्यंत लाली पालीच करून आली आहे का नाही? कागे नटवा नटेवा काहीतरी तुकोबऱ्यांचा एक अभंग आहे, तो का म्हणे झोडगी असं काहीतरी अभंग आहे, मला तो आठवत नाही. तिथं कुंकवाच्या ठेवा ठेवी बोडक्या देवी कशाला असं एक अभंग आहे, त्याच्यामध्ये वर्णन आलेलं आहे. जाऊ दे, आता तो विषय वाढत चालतो. म्हणजे या शरीरात हल्ली जो अहंकार अधिक सर्व जगताचा अध्यास होत आहे, त्यास पूर्व शरीराच्या ठिकाणी झालेला मिथ्या अहंकार अधिक जगताच्या ज्ञानाचा संस्कार कारण आहे. बघा आता काय म्हणणे की हल्ली म्हणजे आता विद्यमान, आता शरीर आपल्याला विद्यमान आहे का नाही? मनुष्याचं असणारे हे शरीर विद्यमान आहे, आणि हल्ली म्हणजे विद्यमान असणारा जो अहंकार अधिक, आता जो अहंकार अधिक म्हणजे काय? अहंकार अधिक म्हणजे त्या असणाऱ्या ज्ञानाची ज्ञानापासून उत्पन्न झालेला जो संस्कार आहे का नाही? कारण संस्कारच त्याला कारण आहे ना, का पूर्ण ज्ञान अपेक्षित आहे? अपेक्षित नाही. त्याचा काय असतो? संस्कार अंतःकरणामध्ये राहत असतो. कशाचा? अहंकार अधिक, ऐक नाही, अनात्म बंध वगैरे या सर्व जगताचा अध्यास ऐक नाही आहे. त्याच कारण काय बरं? त्याच कारण पूर्व शरीराच्या ठिकाणी झालेला मिथ्या अहंकारादी जगताच्या ज्ञानाचा संस्कार. पूर्व शरीरामध्ये म्हणजे ते शरीर होऊन गेलेत का नाही? त्या शरीराला कारण काय? मागच्या जन्माचं. त्याला कारण काय? मागच्या जन्माचं. ही परंपरा आता तुम्हाला जिथपर्यंत न्यात आली तिथपर्यंत न्या, आणि आपलं डोकं आता जरा फार दुखू लागलं का मग शांत पडा. कारण ही परंपरा आता हे आकाशाचं वर्णन करायला लागलं. किती व्यापक आकाश आहे बरं, किती ग्रह नक्षत्र तारे, किती त्याच्यामध्ये ब्रह्मांड आहेत. याचा विचार करायला गेलं डोकं फुटून जाईल का नाही? एकाने विचारले हे आकाश केवढे, हे ब्रह्मांड केवढे? ते म्हणले तुझं डोकं जेवढे ना तेवढेच आहे. म्हणले म्हणजे काय? तुझ्या डोक्याची जेवढी मर्यादा आहे ना तेवढंच आता लक्षात घे. तुझी मर्यादा संपून जाईल, पण याचा अंत लागेल का? उलट पाचव्या तरंगात पुढे ओंकार महाराज गेले का? आहे ना. मग दिसत नाही ना. आता काय करू, दिसतोय ना. आता दिसले. मला वाटतं तुमच्या मोबाईलचा काय फॉल्ट आहे का आता? आता नाही मोबाईलचा फॉल्ट आहे, आता मोबाईल नाही. आता मला आता दिसले नाही नाही. होणार. आता मला आता तुम्ही आता बोलल्यावर दिसले. असं काय होतं काय माहिती? का ते बोललं नाही म्हणजे खाली video- जाते. आता मला यांचा व्हिडिओ तर काय दिसतो. बोललं नाही का दिसत नाही? असं आहे काय? बोललं तरच दिसतंय. खाली जाते ती. आता खाली वर, मग त्याला असं आहे ना, पिन करून ठेवा. कशी साफ पिन करणे. करायची? मला नाही माहिती. ते चित्र दिसले ना त्याला असं दाबून धरा. जाऊ दे. मला असं म्हणायचं होतं, तुम्हाला तो मुद्दा उपस्थित करायचा. कुठं पाचव्या तरंगात का कुठंतरी मुद्दा आला होता, या जगताचा विचार करायचा. तर त्याने काय म्हटलं की मायाचा विस्तार करायला लागलो तो कोटी ब्रह्मदेवाच्या आयुष्याचं साह्य जरी घेतलं तरी ह्या जगताचा विचार होईल का त्याला? तरी ह्या जगताचा विचार होणार नाही. इतकं हे जगत काय अनंत आहे, ऐक नाही. कारण ते जगत खरं आहे का खोटं आहे? जगत मुळात खोटंच आहे. पुरातीत नाडी किती मोठी आहे बरं, एवढी नाडी आहे का? तरी तिचा अंत लागला का तुम्हाला?
एवढ्या नाडीचं नाही, याचा कसा अंत लागायचा? मग हे सगळं कसं आहे, मिथ्या म्हणल्याच्या नंतर एकदा तुम्हाला त्याचं ज्ञान करून घ्या, डोळे झाकून घ्या, हे सगळं संपलं का नाही? हे सगळं संपून जाऊ शकतं. चला, आता मागच्या जन्मातला, मागच्या शरीराचा अहंकाराधिकाचा ज्ञानाचा अध्यास पुढच्या असणाऱ्या अहंकाराधिकाला कारण ठरत असतो. हे लक्षात आलं? ठीक आहे. पूर्वजन्मात जो अध्यास झाला त्याच कारण त्याच्या पूर्वजन्माच्या मिथ्या अहंकाराचा ज्ञानाचा संस्कार आहे. आता पूर्वजन्मात जो अध्यास झाला, ऐक नाही, त्याला कारण काय ठरलं? त्याच्या आधीचा पूर्वजन्म, त्याच्या आधीचा पूर्वजन्म, त्याच्या आधीचा पूर्वजन्म. ही परंपरा कशी आहे? सारखी त्या ठिकाणी सातत्याने चालत राहते. ठीक आहे. या प्रकाराने पूर्व मिथ्या अहंकाराधिकाचा ज्ञानजन्य संस्कार उत्तर पुढच्या मागच्या आणि उत्तर पुढच्या अहंकाराधिकाच्या अध्यासाविषयी हेतू आहे. ठीक आहे. आता हा मुद्दा सरळ आहे का नाही? सरळ आहे. आता याच्यामध्ये ना सिद्धांत मताने सांगितलं. आता यामध्ये परत एक शंका निर्माण झालेली आहे. त्या शंकेचा पण आपण विचार करू. अहो, हा जरी नियम मानला तरी प्रथम जन्मात जो अहंकार आणि त्याच्या ज्ञानाचा अध्यास झाला त्याला संस्कार कुठला? त्याच्या पूर्वीच्या ज्ञानाचा संस्कार म्हणावा तर सृष्टीच्या आरंभी जेव्हा प्रथम जन्म होऊन अहंकाराधिक आणि त्याच्या ज्ञानाचा अध्यास होतो त्या अध्यासात संस्कार कोणता, अशी आमची शंका आहे. तेव्हा पूर्वीचा संस्कार आणणार कुठून? बरोबर आहे का नाही? बरं, तुम्ही काय म्हणता? माग जो संस्कार झाला का नाही त्या संस्कार या जन्मात कारण आहे. या जन्मात जो संस्कार झाला का नाही तो पुढच्या जन्मात कारण ठरू शकतो, आहे का नाही? आता जडभरत राजाला कशाचा? हरणी गर्भाला गेला, म्हणजे हरणाचा संस्कार झाला का नाही, मग पुढं हरणी गर्भाला गेला, म्हणजे मागच्या जन्माचा संस्कार पुढच्या जन्माला कारण ठरला की नाही? पुढच्या जन्माला कारण ठरला. म्हणजे मागच्या जन्माचा पुढच्या जन्मात, त्याच्या पुढच्या जन्माला, त्याच्या पुढच्या जन्मात, अशी परंपरा चालते, आहे का नाही? अहो, पण ही परंपरा झाली कुठून सुरू हे तर आम्हाला सांगा ना, आहे का नाही? कारण मागच्या जन्माचा पुढच्या जन्माला, मग त्याच्या पुढच्या जन्माचा त्याच्या पुढच्या जन्माला, ही परंपरा तुम्हाला सांगायची तिथपर्यंत सांगा. पण जेव्हा त्याचा पहिला जन्म झाला, ऐका नाही, त्याचा आता जसं तुम्ही शाळेमध्ये जाता की नाही, मग शाळेचा पहिलाच दिवस, ऐक नाही, पहिल्याच दिवशी किती वाजपर्यंत शाळा शिकला? 10 वाजता गेला ना 11 वाजता त्याची शाळा पण संपली, आहे की नाही? असं तुम्ही म्हणता की नाही? अहो, ठीक आहे, मग इथून तुमची शाळेला सुरुवात झाली, इथपर्यंत मान्य आहे. हो, तसं आम्हाला असं म्हणायचं आहे का त्याचा पहिला जन्म झाला की नाही, त्या पहिल्या जन्माला संस्कार कुठून झाला हे आम्हाला सांगा. सरळ मुद्दा आहे की नाही? त्याला संस्कार कुठून झाला? मग आम्ही म्हणू की त्याचा तो पहिला जन्म झाला, जसं पहिला मनू जन्माला आला, मग मनूने अशा पद्धतीनं मनू आणि शत्रुपाने ही सगळी सृष्टी निर्माण केली, असं भागवतामध्ये सांगता की नाही? तसं आम्हाला इथं काहीतरी सांगा ना भागवतासारखं, की मनू झाला, शत्रुपा झाली, मग त्याने हे सगळं निर्माण केलं, मग तिथून त्याचा पहिला जन्म, मग त्याचे संस्कार त्याला जोडले, मग ही परंपरा अशा पद्धतीनं चालत आली, असं आम्हाला काहीतरी तुम्ही सांगा. उगाच आपलं तोंड दाबून बुक्क्याचा मार देऊ नका, कारण आम्ही काही वेडे नाही. तुम्ही काही पण लागले सांगायला, तर असं मात्र करू नका, असं तू म्हणू लागले आता. तर पहा, अहो, हा जरी नियम मांडला, हा नियम मांडला म्हणजे मागच्या जन्माचा संस्कार पुढच्या जन्मात, ठीक आहे ना? मग प्रथम जन्मात जो अहंकार, आता प्रथम जन्म झाला का नाही त्याला अहंकार वगैरे काही पाहिजे का नाही? का मग अहंकार जर नसेल तर पुढचे जन्म त्याला होईल का? नाही ना. केले कर्म झाले तेचे भोग आले, पुढं काहीतरी पाहिजे ना त्याला परंपरा चालवण्याकरता. मग प्रथम जन्मात पहिला ज्याचा जन्म झाला की नाही त्या जन्मात जो अहंकार आणि त्याच्या ज्ञानाचा अध्यास, अहंकारानुसार अहंकार आहे का त्याचं ज्ञान पण आहे, अहंकारासापेक्ष ज्ञान असतं, म्हणजे अहंकार आणि त्या अहंकाराच्या ज्ञानाचा काय अध्यास का म्हणायचं? कारण तो खरा आहे का खोटा आहे? बरं, खोट आहे, म्हणून त्याला अध्यास म्हणायचं, आहे का नाही? हे इथं लक्षात घेतलं का पुढे शंका सुटून जाईल. नाही तर मग तो पूर्व पक्षासारखं मग म्हणले तोंड दाबून बुक्क्याचा मार असं होईल, असं नाही. इथं काय घ्यायचं? अहंकार खोटा आहे आणि खोट्या अहंकाराचा ज्ञानाचा अध्यास, हे पण लक्षात घ्या. त्याला संस्कार कुठला? आता त्या प्रथम जन्माला संस्कार कुठून आणणार भोगाड्या? तुम्ही आणला तर पाहिजे ना, कारण पुढचा जन्म त्याला घ्यायचंय, आणि जर संस्कार नसेल तर पुढचा जन्म त्याला होईल का? पुढचा जन्म त्याला होणार नाही.
त्याचे पूर्वीच्या ज्ञानाचा संस्कार म्हणावा तर म्हणे त्याच्या पूर्वीच्या ज्ञानाचा संस्कार. आमचं काय म्हणणं आहे, पूर्वीचा तुम्हाला जिथून सांगायचं तिथून सांगा, आम्हाला प्रथम जन्म विचारायचं, तुम्हाला पहिला जन्म त्याचा झाला की नाही हे आम्हाला विचारायचं. त्याला काहीतरी कारण असलं पाहिजे ना, ते आम्हाला सांगा. तर त्याला संस्कार कुठला, त्याच्या पूर्वीच्या ज्ञानाचा संस्कार म्हणावा तर, त्याच्या पूर्वीच्या ज्ञानाचा संस्कार म्हणावा तर मग त्याचा पहिला जन्म म्हणता येईल का? त्याच्या पूर्वीचा, अहो त्याच्या पूर्वीचा पहिला आम्हाला विचारायचा आहे. तर त्याला संस्कार कुठला, त्याच्या पूर्वीच्या ज्ञानाचा संस्कार म्हणावा तर पूर्वी सृष्टीच्या आरंभी जेव्हा प्रथम जन्म होऊन जेव्हा सृष्टी झाली, आणि त्या सृष्टीच्या आरंभी म्हणजे सुरुवातीला, कारण सृष्टी व्हायची म्हणजे याचा जन्म झाला तर सृष्टी होईल, बरोबर आहे की नाही? याचा जन्मच झाला नाही तर सृष्टी होईल का? होणार नाही, आहे का नाही? कारण यांच्या संसाराला सुरुवात झाली, पण हे दोघं एकत्र आले, त्याला मुलं वगैरे झाली आणि संसाराला सुरुवात झाली असं म्हणू शकता की नाही? मग त्याला नातवंड आली, सुना आल्या, अमुक झाल्या, तमुक झाल्या, मग असं तुम्ही म्हणाल का नाही? असं तुम्ही म्हणाल. आणि याला मुलं जर झालं नाही तर मग यांचा संसार सुरू झाला असं म्हणता येईल का? म्हणता येणार नाही. तसं याला आधी कुठंतरी अहंकार, त्या अहंकाराचा अध्यास, त्याचं ज्ञान असलं मग पुढचा जन्म चालेल का नाही? पण त्याला कारण कोणता तरी एक जन्म पूर्वीचा मानला पाहिजे का नाही? मग त्याला संस्कार कुठून आणणार? मग नाही म्हणे ईश्वराने निर्माण केला. वेडे काय, ईश्वराला कसं काय म्हणते ईश्वराने संस्कार निर्माण केला? दोष लागणार नाही का ईश्वराला? कोणते दोन दोष लागू शकतात बरं ईश्वराला? जसा असा खोटा त्याचा नसताना त्याच्या ठिकाणी असा थोपवलेला जर मिथ्या अहंकाराचा संस्कार जर ठेवला, दिला त्या जीवाच्या ठिकाणी, मेळ लावला अहंकार सबळ त्या पाठी, जर असं जर म्हटलं ईश्वराने जर केलं तर कोणते दोन दोष येऊ शकतात ओंकार महाराज? शब्दच आठवला बा. उमत ऐकन काय त्यांना पाठी. ईश्वराच्या ठिकाणी कोणते दोष येऊ शकतात? रामकृष्ण हरी आबा, मला पण ध्यान नाही ते. त्याला वैषम्य आणि नैर्गुण्य असे दोन दोष ईश्वराच्या ठिकाणी येऊ शकतात, आहे का नाही? म्हणून ईश्वराच्या ठिकाणी हे दोष येणं संभवनीय आहे का? ईश्वराच्या ठिकाणी हे दोष मात्र येणं संभवनीय नाही. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. अहो मग याला संस्कार आणला कुठून? त्याचा पहिला जन्म झाला, आहे का नाही? असा तो मुद्दा त्या ठिकाणी उपस्थित करतो. बघा, दोषांचे नाव अजून एकदा सांगतात आ वैषम्य आणि दुसरं काय? दोषांचं नाव वैषम्य आणि दुसरं काय? वैषम्य आणि नैर्गुण्य. आता हे फक्त ऐकून ठेवा. आता तुम्ही किती लक्षात ठेवणार आहे? जेव्हा तो मुद्दा उपस्थित, तो परिच्छेद उपस्थित होतो की नाही, मग तिथं त्या टायमाला विचार करायला आपल्याला योग्य वाटतं. आता हे किती डोक्यामध्ये भरून ठेवायचं बरं? मग हे काय चोपडीत राहिलं ते चोपडीतच राहू द्या. मुद्दा उपस्थित राहिला का मग खोपडीत घ्यायचं मग त्या टायमाला. आता सध्या चोपडीतच राहू द्या ते. बरं, ठीक आहे. त्याच्या पूर्वीचा ज्ञानाचा संस्कार म्हणावा तर सृष्टीच्या आरंभी जेव्हा प्रथम जन्म होऊन अहंकाराधिक आणि त्याच्या ज्ञानाचा अध्यास होतो, त्या अध्यासा संस्कार कोणता, अशी आमची शंका आहे. तेव्हा तत्पूर्वीचा संस्कार आणणार कुठून? त्याच्याकरता त्याच्या पूर्वीचा संस्कार म्हणजे ह्या जन्माला त्याच्या मागचा संस्कार. अहो पण त्याच्या मागच्या जन्माला त्याच्या आधीचा ही कुठपर्यंत चालवणार? मग आम्हाला प्रथम जन्मामध्ये संस्कार तर पाहिजे का नाही जन्म घेण्याकरता? तो कुठून आणणार हे आम्हाला मात्र सांगा. आता याचं समाधान खाली करतात, पुढे पहा. समाधान. ही शंका वेदांत सिद्धांत माहीत नसल्यामुळे कोणासही होते. या शंकेचे समाधान होणे अशक्य आहे असे वाटते, ऐक नाही. पण वेदांत सिद्धांत असा आहे की बघा, आता ही शंका कोणाला होते बरं? बहुतेक झाली तरी ही शंका झाली तर ज्याला वेदांताचा सिद्धांत कळत नाही त्याला शंका होते, ऐक नाही. वेदांत सिद्धांतामध्ये काय सांगितलं? ब्रह्म सत्य जगन मिथ्या, जीव ब्रह्म एव नापरा, म्हणजे ब्रह्मच सत्य आहे आणि ब्रह्मा वाचून सगळं कसं आहे? मिथ्या आहे. आणि मिथ्या जोपर्यंत तुम्हाला स्वरूपाचा बोध होत नाही तोपर्यंत हे सगळं मिथ्या वाटते का नाही? जर मिथ्या वाटत असेल तर मिथ्या ज्ञानाचा संस्कार हा चालू झाला का नाही? जन्ममरणाला कारण काय? जन्ममरणाला कारण काय? अज्ञानच कारण आहे ना. अज्ञान तत्कारी हे जगत, आणि अज्ञान नसेल तर जगत आहे का? जर तुम्हाला रज्जूचं यथार्थ ज्ञान असेल तर तुम्हाला सर्पभ्रम होईल का बरं? आहे का नाही? आणि रज्जूचं यथार्थ ज्ञान नाही म्हणूनच तुम्हाला सर्पाचा भ्रम होतो की नाही? होतं की नाही? मग ज्याला वेदांताचा सिद्धांत कळला त्याला हे जगत प्रतीतीला येईल का ब्रह्मच प्रतीतीला येईल बरं?
ब्रह्मस्पती. ऐका नाही. आणि तो म्हणेल का नाही, तू काय म्हणे, जे जे भेटे ते ते वाटे मी ऐसे, किंवा ही विश्वची माझे घर ऐशी मती जायची स्थिर, किंवा चराचर आपण झाला. ऐक नाही, तो सगळीकडे आपणच आहे का नाही. मग हे त्याला कळलं की नाही यथार्थ. पण ज्याला कळलं नाही तो काय म्हणेल, हे मात्र हे अशा पद्धतीने याला हे याला हे याला हे असं तो चालत राहील. ज्याला वेदांताचा सिद्धांत कळत नाही त्याला ही शंका येते. ज्याला वेदांताचा सिद्धांत कळला त्याला ही शंका येईल का? त्याला ही शंका येऊ शकत नाही. चला असू द्या. या शंकेचे समाधान होणे अशक्य आहे असे वाटते. आणि त्यांना असं वाटतं, सांगा काय, कोंबडी आधी का अंडा आधी, असे लोक काहीतरी सांगत राहतात आहे की नाही. हे आता उदाहरणापुरतं आपण घ्यायचं. मग त्याला असं वाटतं का याचं समाधान कोणी करू शकत नाही. याचं समाधान केलेलेच आहे बाबा. का समाधान, कसं समाधान होणार आहे, खाली समाधान ते करून दाखवतात. थोडं बारकाईनं पहा. पण वेदांत सिद्धांत असा आहे की, वेदांताचा सिद्धांत पण लक्षात घ्यायचं बरं का थोडं बारकाईनं, की ब्रह्म अविद्या, इथं ब्रह्म घ्या, अविद्या घ्या, माया घ्या. तिथं अविद्या म्हटलं का की काय होतं माहिती आहे का, तो जीव होतो. आणि ब्रह्म आणि माया म्हटलं का तो ईश्वर होता असतो आहे का नाही. मग तुम्ही ब्रह्म अविद्या काय घेतलं आणि ब्रह्म माया जरी काय घेतलं तर ते सगळे काय, एकाच स्त्रीला जशी अनेक नावं असतात तसं एकाच मायेला अशी वेगवेगळी नावं असतात. तुम्हाला जे घ्यायचं ती त्या ठिकाणी घ्या. ब्रह्म अविद्या आणि त्या दोघांचा संबंध म्हणजे ब्रह्म आणि मायाचा संबंध झाला का नाही. मग त्याने काय केलं, काय ओवे, या कारणे मी पिता महत ब्रह्म हे माता आपत्य पंडसुता जगडंबरू. म्हणजे त्या पती पत्नीचा काय आलेला आहे, संबंध आलेला आहे ऐक नाही. मायेचा आणि ब्रह्माचा काय आलेला आहे, संबंध आलेला आहे. आणि मग त्या संबंधातून काय झालं निर्माण, जेव्हा ती माया उपाधी त्या शुद्ध चैतन्याला लागली तेव्हा त्याला ईश्वर नाव आलं. आणि जेव्हा ती अविद्या उपाधी त्या चैतन्याला लागली तेव्हा तो जीव झाला. मग या दोघांचा संबंध झाल्यापासून ते झालेत का. मग यांचा संबंध कधीच आहे, तुमचा आणि तुमच्या सावलीचा संबंध कधीच आहे. जसं शरीर असतं तसं त्याचा संबंध आलाच का नाही. शरीराच्या सापेक्ष संबंध आला का नाही, आहे का नाही. तसं ब्रह्माच्या सापेक्ष मायाचा संबंध आहेच का नाही. मग जर तुमचं शरीर जसं जेव्हापासून शरीर आहे तसं तेव्हापासून सावलीचा पण संबंध आहेच का नाही. मग हा संबंध कधीच आहे. जसं ब्रह्म अनादी तसा मायाचा किंवा अविद्येचा संबंध सुद्धा कसा असणार आहे, अनादीचा असला पाहिजे का नाही. हा अनादीचा असला पाहिजे. आणि तो संबंध अनादी असल्यामुळं त्यांची मुलं बाळ ते सुद्धा अनादी आहे का नाही. जीवरूपाने ईश्वर रूपाने हे सुद्धा अनादी आहे का नाही, हे पण अनादीचं असं म्हणायचं. बघा, ब्रह्म अविद्या आणि त्या दोघांचा संबंध. त्याचप्रमाणे जीव आणि ईश्वर यांचा भेद आहे का नाही. जीव आणि ईश्वर या दोघांमध्ये भेद राहिला का नाही. हा कधीपासून भेद आहे बरं, हा पण अनादी काळापासून भेद आहे. कारण जीवाचं अधिष्ठान कोण आहे आणि ईश्वराचं पण अधिष्ठान कोण आहे बरं, ब्रह्मच आहे का नाही. कारण जी तरंगाला पाण्या वाचून दुसरं अस्तित्व आहे का, छोट्या तरंगाला. आणि मोठ्या तरंगाला मात्र स्वतःचं अस्तित्व आहे असं म्हणता येईल का, नाही. पण फक्त वाऱ्यामुळे ते काय होतं, पाणी तयार होत असतं आहे का नाही. जैसे पवने त्या रात्री एक पाठ होता त्याच्यात थोडं बोललो. ते म्हणले जैसे पवने तो हलवले आणि तरंगकार झाले. वारा आला आहे का नाही, तरंग तयार झाले. बिगर वाऱ्याचा तरंग तयार होतो का, वाऱ्यानेच तरंग तयार होतं का नाही. वारा आला का तरंग तयार, आणि वारा शांत झाला का तरंग शांत होतं का. पाणी शांत होत असतं, पाणी शांत आहे. तरंग कशाच्या सापेक्ष आहे, तरंग वाऱ्याच्या सापेक्ष तरंग आहे. वारा जर नसेल तर तरंग आहे का, नाही. छोटे तरंग झाले जीवरूपाने, मोठे चांगला जोराचा वारा आला आहे का नाही, मोठी उपाधी लागली मायाची, मग ते मोठा तरंग झाला ईश्वराच्या रूपाने आहे का नाही. मग हे तरंग छोटे म्हणा मोठे म्हणा हे वाऱ्याच्या सापेक्ष आहे का नाही. आणि हा वारा ते समुद्रावरून वाहतच राहतो का नाही. का वारा कधी शांत झालेला आहे का. एक जण म्हणला चला मी आज आंघोळीला जातो, आता वेळ होत चला 6च्या नंतर बोलायची वेळ आली. आता काय करावं, ते एक मुद्दा समजून सांगायचं म्हणल्यावर असंच बोलावं लागेल आहे का नाही. तो म्हणला मी आंघोळीला जातो, पण तिथं आंघोळीला गेल्याच्या नंतर काय म्हणला, हे जरा तरंग शांत झाले का मग मी आंघोळ करतो. आता हे किती दिवस झालं म्हणजे तरंग शांत होतील. जोपर्यंत वाऱ्याचा संबंध त्या पाण्याशी आहे तोपर्यंत तरंग राहणार का नाही,
तरंग राहणार, छोटे तरंग राहणार आणि मोठे तरंग राहणार, आहे की नाही. फक्त आता भेद म्हणू लागले, हा मोठा तरंग, हा छोटा तरंग, असं तुम्ही म्हणता की नाही. ही मोठी लाट आली बाजूला व्हा, ही छोटी लाट आहे, आता काही घाबरू नका, असं तुम्ही म्हणता की नाही. असं तुम्ही म्हणता. मग याच्यामध्ये तुम्ही भेद पाहता, हा भेद राहणारच आहे. कुठपर्यंत राहणार आहे? जोपर्यंत ब्रह्म आहे आणि त्या मायाचा ब्रह्माशी संबंध आहे तोपर्यंत हा भेद दोघांमध्ये राहणार का नाही. एक जीवरूपाचा भेद आणि एक ईश्वरूपाचा भेद. आणि हा भेद कुठपर्यंत राहणार? तात्पुरता राहणार का कल्पापर्यंत? कल्पापर्यंत किंवा ब्रह्म आहे तोपर्यंत? का अनादीच राहणार? ब्रह्म अनादीच आहे राहणार, तेव्हा आहे ते का नाही. धर्म. हा, हे अनादी. सगळं कसं राहणार? अनादी स्वरूप राहणार. कारण हे सगळे सहा कसे? ब्रह्म, माया, त्या दोघांचा असणारा संबंध. झाल्या तीन गोष्टी. ईश्वर, जीव या दोघांचा असणारा भेद हा कसा राहणार आहे? अनादी काळापर्यंत असाच राहणार त्या ठिकाणी आहेचे. ब्रह्म, अविद्या आणि त्या दोघांचा संबंध, त्याचप्रमाणे जीव, ईश्वर आणि त्यांचा भेद, हे सहा स्वरूपात अनादी आहे. ह्या सहा गोष्टी कशा आहे? स्वरूपानेच अनादी आहे की नाही. स्वरूपाचा कधी नाश होतो का? स्वरूपाचा मात्र कधी नाश होत नाही. स्वरूप मात्र कसं, आता काय काही गोष्टी अनादी अनंत असतात, काही गोष्टी अनादी शांत असतात किंवा अंतवती असतात, काही गोष्टी साधी शांत त्या ठिकाणी असतात, आहे की नाही. मग आता ह्या अनादी अनंत, अनादी शांत, साधी शांत याचा विचार आता सध्या इथं नाही. आता सध्या तात्पुरतं फक्त एवढंच समजून घ्या की ह्या सहा गोष्टी कशा असतात? स्वरूपे करून, आहे का नाही. हे स्वरूपातच कशा असतात? अनादी असतात. काही गोष्टी स्वरूपात अनादी असतात, काही गोष्टी प्रवाह रूपाने अनादी असतात. आता पहा, स्वरूपे करून उत्पत्ती, भेद ही सहा स्वरूपात अनादी आहे. या सहांची स्वरूपे करून उत्पत्ती होत नाही. आता ह्या सहांची स्वरूपे करून उत्पत्ती होते का? ही मात्र स्वरूपे करून उत्पत्ती होत नाही. ज्या अर्थी उत्पत्ती होत नाही त्या अर्थी हे कसे आहेत? अनादीच आहे. बरोबर आहे का नाही. जीव जरी अनादी असेल तर ते ब्रह्मस्वरूपच आहे ना. मग त्याची उत्पत्ती होते का? फक्त उपाधी लागत राहते त्याला, उपाधी लागत राहते. आणि उपाधी लागल्यामुळे आपल्याला भिन्न भिन्न भेद त्या ठिकाणी वाटतात. परंतु ते निर्माण झालेत का? मूळचेच आहे तसे, मूळचेच आहे ना त्या ठिकाणी, आहे का नाही. मूळचेच त्या ठिकाणी तसे आहे. ते काही उत्पन्न झालेले नाही, मूळचेच फक्त त्यांना उपाधी लागल्यामुळे तसं ते आपल्याला वाटत असतं. ठीक आहे. अहंकाराधिकाची उत्पत्ती श्रुतीमध्ये सांगितलेली आहे. परंतु हे अहंकाराधिक म्हणजे काय? म्हणजे सत्य वस्तूला सत्य न जाणता मिथ्या जाणणं. जी वस्तू जशी आहे तशी न जाणता त्याच्यामध्ये काहीतरी विपरीत रूपाने जाणणे. जेव्हा ती विपरीत रूपाने जाणले जाते का नाही, तेव्हा समजून घ्यायचं त्याच्या ठिकाणी काय झालाय? भ्रम झालाय, अध्यास झालाय, अहंकारादी बंधन निर्माण झालेलं आहे. रज्जू जशी आहे तशी जाणली, बरं का. रज्जू आहे का नाही, रज्जू सत्यच आहे का नाही, रज्जू सत्य आहे. पण त्या रज्जूला रज्जू न मानता तो सर्प मानला तर त्याला भ्रम झालाय का नाही? भ्रम झाला. का भ्रम झाला? अधिष्ठानाचं ज्ञान न झाल्यामुळं त्याला विपरीत त्याच्यावरती भासलं. आता हे विपरीत भासलं, पण त्याचं एकदा त्याला रज्जूचं ज्ञान झालं तर मग आता हे जे विपरीत भासलेलं सर्प आहे याची निवृत्ती होईल का नाही? अहंकाराधिकाची निवृत्ती होईल का नाही? कारण अहंकाराधिक जर सत्य असले मग निवृत्ती नसती झाली. पण अहंकाराधिकच मुळात कसे? मिथ्या आहे. मग मिथ्या पदार्थाची निवृत्ती होणं आहे का नाही? मिथ्या पदार्थाची निवृत्ती होणे आहे. पण निवृत्ती का होत नाही? कारण तुम्हाला त्याचं यथार्थ ज्ञान होत नाही. मग ही प्रवाह रूपाने अनादी काळापर्यंत चालत राहते. बरोबर आहे की नाही. जसं आपण म्हणतो नदीचं पाणी, समुद्राचं पाणी, वाफ त्याची तयार होते, पाऊस पडत असतो. हे पाणी भिन्न आहे का? एकच आहे. बरं पाया गेलं तरी पाणी एकच एकच आहे का नाही? आहे का नाही? हे असं वाटतं हे सगळं एकच आहे, पण हे प्रवाह रूपाने बदलत राहतं का नाही? हे आता ज्या पाण्यामध्ये तुम्ही आंघोळ करायला गेले, बरोबर आहे का नाही, आणि तुम्ही समजा पाण्यामध्ये आंघोळ करायला गेले, डुबकी मारली, तोपर्यंत वरून कितीतरी पाणी वाहून गेलं का नाही? हा प्रवाह चालूच असतो का नाही? हा प्रवाह चालूच असतो, आहे का नाही. मग काही गोष्टी अहंकाराधिक हे अहंकाराधिक बंध वगैरे हे सगळे जे आहे का नाही, हा प्रवाह चालूच याच्यामध्ये, आहे का नाही. वेडी जातात, शाणे येतात, शाणे जातात, वेडी जातात, चोर येतात, चांगले येतात, वाईट येतात. हे सगळे बदलत राहतात. प्रत्येक युगायुगामध्ये हे बदलत राहतात, आहे का नाही. हे सगळे कसे? हे प्रवाह रूपाने आहेत. आणि स्वरूप रूपाने विचार केला तर ते मात्र आहे तसेच असतात. फक्त आता याचा विचार आपण काय करू? उद्याला करू. आता वेळ पुष्कळ झालेला आहे.
थांबून घेऊ. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हरि ओम. शांती शांती. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. राम